Okay, hello friends, welcome to e-learning platform of Dr. Bapuji Saranke Institute of Engineering and Technologies Mechanical Engineering Department, and we are studying fluid mechanics. In previous sessions, we have started our fourth unit. In that, we have discussed our first main condition, that is when the plate is stationary. Now in this case, we will discuss about the force exerted by a jet on a moving plate. So in that, we have following three cases. The first case is flat vertical plate moving in the direction of jet and away from the jet. Second is inclined plate moving in the direction of jet. And third one, the curved plate moving in the direction of jet or in horizontal direction. So first condition is force on flat vertical plate moving in the direction of jet. पहिल्या केसेसमध्ये म्हणजेच फिक्स्ड प्लेट पहिल्या केस जी आपण बघितलेली त्याच्यामध्ये जी काही ही प्लेट होती ती प्लेट जी आहे ही प्लेट होती स्टेशनरी होती. आता या केसमध्ये काय आहे, ही प्लेट जी आहे ही फ्री आहे. म्हणजेच काय होईल, ज्यावेळी हा जेट जो आहे या प्लेटवर इम्पॅक्ट करेल, ही जेट या पोझिशनपासून या पोझिशनला मूव्ह होईल. बरोबर, म्हणजेच ती काहीतरी डिस्टन्स ट्रॅव्हल करेल. सो इथं कन्सेप्ट काय आहे, तर ज्यावेळी एखाद्या बॉडीवर फोर्स ॲक्ट होतो आणि त्या फोर्समुळं जर बॉडी काही डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंट कवर करत असेल तर त्या केसमध्ये त्या बॉडीकडून वर्क डन झालं असं आपण म्हणतो. बरोबर. सो हे वर्क डन आपण कसं कॅल्क्युलेट करतो. सो दिस वर्क डन, सपोज W इज इक्वल टू फोर्स मल्टिप्लाय बाय डिस्टन्स ट्रॅव्हल्ड. हा आपला फायनल फॉर्म्युला, बेसिक फॉर्म्युला असेल वर्क डनचा. सो इनिशियली आपण काय करत होतो की फक्त डिस्प्लेसमेंट 0 असत होतं, त्यामुळे फक्त आपण फोर्सेस कॅल्क्युलेट करत होतो. हा जो फोर्स आहे तो फोर्स कॅल्क्युलेट करत होतो जो आपण Fx किंवा Fy किंवा Fn घेतलेला होता. आता या केसमध्ये या फोर्सबरोबर आपल्याला हे डिस्प्लेसमेंट पण होतं, त्यामुळं हे टोटल वर्क डन जे आहे ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. आणि हे वर्क डन आपण कसं कॅल्क्युलेट करू शकतो, ज्यावेळी आपल्याला हा फोर्स माहीत असेल आणि फोर्स नंतर हे आपण डिस्टन्स ट्रॅव्हल्ड जे आहे ते कॅल्क्युलेट केले की आपल्याला वर्क डन हे कॅल्क्युलेट करता येईल. ठीक आहे. त्या केसमध्ये बघा, अगेन द फिगर शोज ए जेट ऑफ वॉटर striking a flat vertical plate moving with a uniform velocity away from the jet. Okay, so let this V velocity of the jet, that is the absolute velocity, small a area of cross section of the jet, that is this area of cross section, and small u, that is velocity of the plate. ओके, सो ह्या प्लेटची जी वेलॉसिटी आफ्टर इम्पॅक्ट या डिरेक्शनमध्ये असेल आणि ती वेलॉसिटी आपण काय घेतलेली आहे, यू. ओके, सो हियर द रिलेटिव्ह वेलॉसिटी. आता रिलेटिव्ह वेलॉसिटी का, कारण दोन वेलॉसिटी ॲड झालेल्या आहेत. एक तरी आहे वेलॉसिटी ऑफ जेट आणि दुसरी आहे वेलॉसिटी ऑफ द प्लेट. सो ज्यावेळी आपल्याला दोन वेलॉसिटी येतात त्यावेळी आपण वेलॉसिटी डिफरन्स त्यालाच आपण म्हणतो रिलेटिव्ह वेलॉसिटी. ती रिलेटिव्ह वेलॉसिटी कशी आहे, तर रिलेटिव्ह वेलॉसिटी ऑफ द जेट विथ रिस्पेक्ट टू प्लेट विल बी V मायनस यू. ओके, सो या दोन वेलॉसिटीचा डिफरन्स म्हणजेच तुमची रिलेटिव्ह वेलॉसिटी असेल. आता मास जे आपण प्रिव्हियसली कॅल्क्युलेट केलेलं होतं जे डेन्सिटीच्या इक्वेशनवरून. सो इथं इक्वेशन आता फक्त प्रिव्हियसली काय होतं की आपलं मास जे आहे ते ρ(a)V होतं, कारण फक्त जेटची वेलॉसिटी आपण कन्सिडर करत होतो. खरं या केसमध्ये आपल्याला दोन्ही वेलॉसिटीज आहेत, म्हणून या व्हीच्या ऐवजी आपण काय घ्यायला लागलं तर रिलेटिव्ह वेलॉसिटी. बरोबर, ही रिलेटिव्ह वेलॉसिटी आपण ऑलरेडी इथं कॅल्क्युलेट केलेली आहे V मायनस यू. सो इथं हा जो काय फक्त V होता, या व्हीच्या ऐवजी आपल्याला काय येईल, V मायनस यू. ओके, हे आता आपला असेल इक्वेशन ऑफ मास. सो नेक्स्ट इज फोर्स एक्झर्टेड बाय jet on the moving plate in the direction of jet. So again this force is denoted by Fx and the formula will be mass multiplied by velocity difference. So mass is ρ(a)V minus u and the initial velocity with which the water strikes was V minus u, कारण this is the relative velocity, and final velocity after impact in the direction of jet will be 0, कारण इम्पॅक्ट नंतर प्लेटच्या पलीकडे काहीही वेलॉसिटी नसेल त्यामुळे ती 0 येईल. सो हे इक्वेशन सॉल्व्ह केलं की आपल्याला काय मिळेल, ρ(a)V मायनस यू ब्रॅकेट स्क्वेअर. जर तुम्ही हे इक्वेशन कम्पेअर केलं फर्स्ट केसबरोबर, म्हणजेच कोणती स्टेशनरी प्लेटची, तर तिथं आपण Fx काय कॅल्क्युलेट केलेला होता, तर ρ(a) फक्त V स्क्वेअर होता.
सो तुम्हाला या व्हीच्या ऐवजी रिलेटिव्ह वेलॉसिटी फक्त पुट करायची आहे आणि ती काय होती व्ही मायनस यू आणि स्क्वेअर ॲज इट इज होता. सो ब्रॅकेट स्क्वेअर ॲज इट इज. आता हा आपण फोर्स कॅल्क्युलेट केला. आता आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे तर वर्क डन. बरोबर. सो वर्क डन पर सेकंड बाय द जेट ऑन द प्लेट विल बी फोर्स मल्टिप्लाय बाय डिस्टन्स अपॉन टाईम. कारण फ्लो आपण काय घेतो पर सेकंद घेत आहे. सो डिस्टन्स अपॉन टाईम इज नथिंग बट अगेन वेलॉसिटी. आणि हे कुणासाठी आहे ही वेलॉसिटी तर प्लेटसाठी आहे. म्हणून ही डिस्टन्स अपॉन टाईम आपल्याला माहिती आहे वेलॉसिटी आणि ही वेलॉसिटी कुणाची आहे तर प्लेटची वेलॉसिटी आपण घेतलेली आहे यू. सो फोर्स हा फोर्स काय होता तर एफ एक्स जो आपण कॅल्क्युलेट केलेला आहे रो ए व्ही मायनस यू ब्रॅकेट स्क्वेअर आणि डिस्टन्स इन द डिरेक्शन ऑफ फोर्स अपॉन टाईम म्हणजेच काय येईल तर यू. ओके. सो फायनल इक्वेशन काय होईल एफ एक्स मल्टिप्लाय बाय यू दॅट इज रो ए व्ही मायनस यू ब्रॅकेट स्क्वेअर मल्टिप्लाय बाय यू. ओके. सो दिस इज द वर्क डन इन अवर फर्स्ट केस. आता सेकंड केस आहे तर फोर्स ऑन द इन्क्लाइंड प्लेट मूव्हिंग इन द डिरेक्शन ऑफ जेट. ओके. सो आता ही जी कंडिशन आहे याच्यामध्ये चेंज काय आहे की आपण प्रिव्हियसली फक्त ही प्लेट जी आहे ही फिक्स्ड बघितलेली होती. ठीक आहे. आता या फिक्स्डच्या ऐवजी ही प्लेट मूव्हिंग आहे. सो ज्यावेळी मूव्हिंग वेलॉसिटी येते त्यावेळी आपण काय करतो फक्त रिलेटिव्ह वेलॉसिटी कॅल्क्युलेट करतो दॅट इज व्ही मायनस यू. सो प्रिव्हियस इक्वेशन्समध्ये प्रिव्हियस केसमध्ये आपण इथले कंपोनंट जे आहेत ते सगळे डिस्कस केलेले होते. म्हणजेच या वेलॉसिटीसाठी हे दोन कंपोनंट घेतलेले होते. हा एक कंपोनंट होता आणि हा एक कंपोनंट होता. ठीक आहे. सिमिलरली ज्यावेळी आफ्टर इम्पॅक्ट म्हणजे इथून जी प्लेट जी आहे तर त्यासाठी म्हणजेच हा आपला जो कंपोनंट आहे परपेंडिक्युलर तो आपण घेतलेला होता एफ एन आणि या एफ एनचे परत आपण दोन कंपोनंट घेतलेले होते. हा हॉरिझॉन्टलसाठी एफ एक्स होता आणि व्हर्टिकलसाठी एफ वाय होता आणि आपण हा एफ एक्स आणि एफ वाय कॅल्क्युलेट केलेला होता. ठीक आहे. सेम कन्सेप्ट आपण इथं ॲप्लाय करणार आहे. फक्त चेंज काय असेल तर वेलॉसिटी डिफरन्स. सो अगेन सेम स्टाईलने किंवा सेम जसं आपण प्रिव्हियसली कॅल्क्युलेट केलेलं होतं तर मास जे आहे ते सेम असेल रो ए इंटू ब्रॅकेट व्ही मायनस यू. सो तो नॉर्मल फोर्स जो आहे तो आपण घेतलेला आहे एफ एन आणि तो एफ एन कसा कॅल्क्युलेट केलेला आहे परत सेम फॉर्म्युला मास मल्टिप्लाय बाय वेलॉसिटी डिफरन्स. सो मास आपलं होतं रो ए व्ही मायनस यू आणि वेलॉसिटी डिफरन्स जो आहे तो इनिशियल वेलॉसिटी असेल व्ही मायनस यू आणि फायनल वेलॉसिटी होती 0. सो हे सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला इक्वेशन मिळेल रो ए व्ही मायनस यू ब्रॅकेट स्क्वेअर साईन थिटा. ओके. फिक्स्ड प्लेट ज्यावेळी होती त्यावेळी तेच एफ एनचं इक्वेशन काय होतं तर रो ए व्ही स्क्वेअर साईन थिटा. ओके. सो हा फक्त फरक आहे की व्हीच्या ऐवजी आपण काय पुट करतोय व्ही मायनस यू ब्रॅकेट स्क्वेअर. सिमिलरली या एफ एनचे दोन कंपोनंट असतील ते कोणते कोणते होते एफ एक्स आणि एफ वाय. सो एफ एक्स काय आहे तर एफ एन साईन थिटा. जर एफ एनची व्हॅल्यू पुट केली तर आपल्याला इक्वेशनमध्ये मिळेल रो ए इंटू ब्रॅकेट व्ही मायनस यू ब्रॅकेट स्क्वेअर साईन स्क्वेअर थिटा आणि एफ वायच्या इक्वेशनमध्ये एफ एन कॉस थिटा होतं. जर एफ एनची व्हॅल्यू परत पुट केली तर ती होती रो ए व्ही मायनस यू ब्रॅकेट स्क्वेअर साईन थिटा कॉस थिटा. हेच जर आपण प्रिव्हियस फर्स्ट केसबरोबर कम्पेअर केलं दॅट इज फिक्स्ड प्लेट बरोबर तर त्या केसमध्ये फक्त इक्वेशन काय होतं तर एफ एक्स जो आहे तो होता रो ए व्ही स्क्वेअर साईन स्क्वेअर थिटा. ओके. आणि एफ वाय काय होता तर रो ए व्ही स्क्वेअर साईन थिटा कॉस थिटा. सो हा फक्त मायनर डिफरन्स जो आहे तो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे आणि ही आपली होती सेकंड केस. So for today's session we will stop here. In next session we will be discussing about our third case, that is when the plate is curved. Thank you.